नमस्कार पब्लिक, मी तुमचा ओमकार. तर आजचा विषय काय मित्रांनो, तर 265 ऊसाची ग्रोथ कसं करायची, म्हणजे लागण केल्यापासून ऊसाची ग्रोथ कसं स्पीड करायची. कारण आता सध्या आज आमच्या इकडे पण पाऊस झाला आणि तुमच्याकडे पण होत असेल. नदीकडे असला तर ऊसाची आता लागण करत असला 265 ऊसाची, तर मी तुम्हाला त्याचं सगळं नियोजन सांगणार आहे. आणि तुम्ही पण पद्धतशीर नियोजन लावला तर एकरी 100 टन पाडायचा तुमचं जे ड्रीम आहे ना ते सक्सेस व्हायची शक्यता आहे. तर तुम्ही चांगलं नियोजन लावून एकदम असं भारी ऊस पिकवला आमच्यासोबत, तर तुमची पण ऊसाची जी आहे म्हणजे 100 टन टार्गेट आहे ते तुम्ही रीच करू शकता. आणि माझ्या चॅनलवरती डोजची व्हिडिओ येत राहतात आणि त्यासोबतच ऊसाची माहिती असू दे, प्रत्येक शेती रिलेटेड व्हिडिओ येत राहतात. तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असंच व्हिडिओला शेवट करून बघा, कारण मिस केला तर जरा स्किप केला तर सगळं म्हणजे तुम्ही असं समजणार नाही कसं काय. तर चला आता लागण करण्यापासून सगळं डिटेल सांगू. आता तुम्ही पहिल्यांदा सऱ्या बिऱ्या सगळं पद्धतशीर सोडून नियोजन लावून घेताय आणि बी सुद्धा 265 चांगलं बघून आणलाय. तुम्हाला बी लावून घेतलाय आता सध्या. तर पहिल्यांदा काय बघायचं आहे बाबा, आता तुम्ही लावलाय, पाणी पाजलंय, पाणी पाजल्यावर नाही आठवड्यात 15 दिवसात तुम्हाला तण येते. कारण पहिला तुम्ही खात टाकले असतं शेणखत, आणि शेणखतात जरा कमी आपलं दुसऱ्या तणकाटाचं बी असते, तर त्यामुळं आपलं गोडवं तण उठलेलं असते. तर त्याला तुम्ही औषध मारू शकता का, नाहीतर बायकांना म्हणजे कामाला बायका लावून तुम्ही काढू शकता तण. तसं जसं तुम्हाला नाही आवडेल तसं तुम्ही करू शकता. आणि आता ऊसाला सध्या तुमचा आता ऊस बारीक मोळकं फुटले असतात, त्याला तुम्ही जरा एक चांगला पद्धतशीर म्हणजे तुम्हाला सुटेबल होईल तसा डोस टाका. दुकानदाराला विचारून माझं एवढे हे आहे बाबा, असं लागून केलं, असं आहे तसं आहे सांगून तुम्ही दुकानदाराला विचारून घेऊ शकता. ते तुम्हाला त्याच्या लेवल प्रकार तुम्हाला देईल. तुमच्या बजेट त्याला सांगा, मला एवढ्या बजेटमध्ये, एकराच्या बजेटमध्ये मला असं घ्यायचं आहे आणि माझं ऊस एवढा आहे आणि असा आहे. तुम्ही फोटो काढून दुकानदाराला दाखवू शकता, तर ते तुम्हाला डोस देणार. आणि दुसरा विषय आता ह्याच्या टायमाला बोध फोडायच्या टायमाला तर काय करतात, एक जण खोल सऱ्या पाडतात. खोल सऱ्या पाडल्यावर कसं होते, ऊसाची म्हणजे बुडका येते ना, उघडं होतात पूर्ण. तर तसं करायचं नाही. तुमचं रानाच्या हिशोबाने तुम्हाला सऱ्या पाडायचं. जर वरगळीचं असलं तर तुम्ही खोल पाडू शकता, कारण का वाकऱ्या बांधून पाणी उभारायसाठी तुम्ही खोल पाडता. तर प्लेन रान असलं तर खोल पाडू नका. आणि पाणी तुमच्याकडे अवेलेबल असलं तर पाणी रानात जास्त काही उभा करू नका, कारण एक जणांचं कसं पावसाळ्याचं पाणी उभारते आणि त्यासोबतच पाणी पाजल्या सुद्धा लई उभारते. तर त्या कारणात काय होते, ऊस बारीक होते. तर त्याला तुम्ही लक्ष द्यायला लागणार. लक्ष दिला का नाही, असं बारीक गोष्टीवर जरा जरा लक्ष दिला तर तुमचा ऊस चांगला येणार. आणि त्यासोबतच लय काय लक्ष द्यायला लागत नाही. ऊसाला कसं, ऊसाच्या पिकाला एवढं काय दुसऱ्या पिकावर लक्ष द्यायला लागत नाही. खरं जर तुम्ही लक्ष दिला तर चांगलं बेटर राहील. आणि मित्रांनो आता दुसरा विषय आला, तर आपण भरणी करायच्या आधी एक तुम्हाला मोठा डोस टाकून घ्यायचा आहे. नाहीतर तुमच्याकडे पाणी, ऊसात जर पाणी उभारत असला तर तुम्हाला कोंबडी खत टाकून घ्यायचं. कोंबडी खतानं काय होते, पाणी जेवढं आहे तेवढं उभारून देत नाही, शीटनं ते पाणी सगळं ऑब्झर्व करून घेते. तर या कोंबडी खताचा ॲडव्हान्टेज आहे. तुम्ही कोंबडी खत टाकू शकता, नाहीतर तुम्ही मोठा डोस टाकून भरणी करू शकता. एक नंबर असा आहे. तर आपल्याला कोंबडी खत टाकलेलं एक नंबर वाटते. तुमच्या ऊसात जर पाणी उभारत असलं तर, उभारत नसलं तर टाकू नका. कारण काय आहे ना, ऊसाची पाला वाळत्यात खाल्लं. तर पाणी उभारत असलं तरच टाका, नाहीतर मोठा डोस कोणता बी टाका दुकानदाराला विचारून. तर दुकानदाराला बिन विचारता कोणता बी टाकू नका. कारण का, तर तुमच्या रानात काय कमी आहे ते आम्हाच नाही माहीत असते. कारण आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असतो, तर आम्हाच नाही माहीत असते. तुमच्या रानाच्या हिशोबाने तुम्ही टाका. आणि आता 90 दिवसच तुम्हाला काळजी घ्यायला लागते ऊसाची. त्यापुढं काय घ्यायला लागत नाही, एवढं काय केअर नसते. म्हणजे पाणी तेवढंच पाजत जायचं असते. तर 90 दिवस किती होता होईल तेवढं तुम्ही काळजी घ्या, असं माझं म्हणणं आहे. तर 90 दिवसातच ऊसाची ग्रोथ जास्त होते. 90 दिवस म्हणजे 3-4 महिने तुम्हाला ऊसाचं लक्ष पूर्ण द्यायला लागते. 120 दिवस म्हणा, 90 ते 120 दिवस. तर पूर्णपणे त्याचं नियोजन लावून तुम्ही काम केला तर ऊस 100% 100 टन पडणार एकरी. 100 ते 70 ते 100 टन तर गॅरंटी पडणार एकराला. आपल्याला 70 टन पडलाय, तर आपण असं नियोजन सांगत असतो ऊसाचं. तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, आणि त्यासोबतच त्या व्हिडिओला बघितल्यासाठी मनापासून धन्यवाद.